आज शुक्रवार आहे त्यामुळे वीकेंड स्पेशल मेनू तर आज असणारच आहे. त्याचबरोबर एकदम सोपा आणि बॅचलर स्पेशल देखील आहे. म्हणजे कोणीही बनवू शकेल एवढा झटपट असा आज मी इथे चिकन भाताचा बेत बनवते आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, संध्याकाळी काहीतरी झटपट किंवा गरमागरम असं पाहिजे असतं, त्यावेळेस तुम्ही हा बनवू शकता. अगदी सोपं आहे. सगळं हाताखालचंच साहित्य आहे. अर्धा किलो मी इथे चिकन घेतलं आहे. हे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं अगोदर आणि यासाठी काही बेसिक तयारी करून घ्यायची ते सांगते मी. 2 कांदे घेतलेत छोटे छोटे आणि 1 टोमॅटो घेतला आहे. कांदा टोमॅटो कापून घेतला, चिकन धुवून घेतलं. चिकनला हळद मीठ लावण्याची गरज नाही आहे, असंच घेतलं आहे. आणि इथे आता मी कुकरमध्येच डायरेक्ट बनवते. तुम्हाला कुकरमध्ये नसेल बनवायचा, डायरेक्ट तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता. कुकर गरम व्हायला ठेवला, तोपर्यंत इथे मी तांदूळ धुवून घेते आहे. आधी तांदूळ खूप आधी धुवायची गरज नाही आहे. तयारी झाली आहे आणि इथे तांदूळ धुवून घेते आहे. 2 वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला लांब मोकळा असा घ्यायचा असेल तो पण घेऊ शकता. थोडा मऊ आणि चिकट मला पाहिजे होता, त्यामुळे मी इथे इंद्रायणी घेतला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला आणि बाजूला ठेवला. आता कुकरमध्ये तेल घालायचं आहे. 2 मोठे चमचे. तेल गरम झाले की थोडेसे जिरे टाकलेले आहेत मी आणि खडे मसाले जे तुमच्याकडे असतील, आवडत असतील ते तुम्ही वापरू शकता. कांदा आणि मिरची घालायची आहे. कांदा उभा कापून घेतला आहे, बारीक कापला तरी चालेल. आणि 2 मिरच्या अशा उभ्या कापून त्यामध्ये घातल्यात. कांदा आता चांगला यामध्ये हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कुकरमध्ये कसं होतं, एकदा भात टाकला की शिट्ट्या फक्त बघायच्या, जास्त काही त्याला बघायला लागत नाही. कढईमध्ये बऱ्याचदा काय होतं, पाणी कमी पडलं आहे का, तो तळाला लागला आहे का, चेक करावं लागतं. त्यामुळे कुकरमध्ये बरं पडतं, जास्त काही व्याप होत नाही. 2 शिट्टीमध्ये अगदी छान व्यवस्थित भात शिजतो. कांदा इथे चांगला भाजला की त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये मी परतून घेते आहे. आत्ता इथे माझ्याकडे आलं लसूण नाही आहे, त्यामुळे ते मी वापरत नाही. तुमच्याकडे असेल तर घालू शकता. थोडीशी हळद घातली आहे. लाल तिखट घालायचं आहे 2 ते 3 चमचे आवडीनुसार, किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता. थोडासा गरम मसाला घालायचा आहे किंवा बिर्याणी मसाला, जो तुमच्याकडे मसाला असेल तो तुम्ही इथे घालू शकता. किचन किंग मसाला घातलात तरी चालेल. आता हे सगळं चांगलं परतून घेते मी. यामध्ये धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे. आधी मी हळद मीठ काहीच लावलं नव्हतं, आत्ता यामध्ये मीठ घालते आहे. बऱ्यापैकी मीठ घालते आहे, म्हणजे चिकनसाठी आणि भातासाठी देखील होईल. दही घातलं अर्धी वाटी. आता हे 2 ते 3 मिनिटे चांगले याला तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घेते आहे. या मसाल्यामध्ये बघा, चिकन चांगलं परतून घेतलं ना की त्याला टेस्ट छान लागते, मसाला व्यवस्थित लागतो. गॅस मोठा ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत 2-3 मिनिटे मी हे परतून घेतलं आहे. आता यामध्ये धुवून ठेवलेला तांदूळ घ्यायचा आहे, म्हणजे घालायचं आहे. हा तांदूळ मी पाण्यात वगैरे ठेवला नव्हता, धुतला आहे आणि लगेचच यामध्ये घालते आहे. तांदूळ काय यामध्ये जास्ती भाजायची गरज नाही आहे. 1 मिनिट हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. पाणी घालते यामध्ये. मी शेजारी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. 2 वाट्या तांदूळ आहे, अर्धा किलो चिकन आहे, त्यासाठी 2 वाटी तांदळासाठी 6 वाट्या मी इथे गरम पाणी घालते आहे. हा भात मी मऊ आणि थोडासा चिकट बनवते आहे. तुम्हाला रेग्युलरसारखा भात हवा असेल, नेहमीचा भात कसा असतो तसं पाहिजे असेल, तर तुम्ही यामध्ये 1.5 पट किंवा दुप्पट पाणी घालू शकता. जेवढा तांदूळ आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडासा गिजगा असा भात असतो ना, तसा मला पाहिजे, त्यामुळे पाणी जास्ती वापरलं आहे मी इथे. नेहमीचा भात असेल तर 2 वाटीसाठी तुम्ही 4 वाट्या किंवा 3.5 वाट्या पाणी घालू शकता. थोडासा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वरून टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. मीठ आधी मी टाकलं आहे, लागलं तर टेस्ट करून इथे तुम्ही घालू शकता. गॅस आता आपल्याला मीडियम हीटवरती ठेवायचा, याला झाकण लावायचं आणि याच्या मीडियम हीटवरती फक्त 2 शिट्ट्या करायच्या आहेत. 2 शिट्ट्यात चिकन आणि भात व्यवस्थित शिजतं. इथे बघा, पावसाळ्यात रात्रीच्या जेवणामध्ये असं काहीतरी मस्त गरमागरम असेल ना, तर बाकी काही करायची गरज नाही आहे. बघा, मस्त असा हा आजचा आपला वीकेंड स्पेशल आणि बॅचलर स्पेशल बेत तयार झाला आहे. अगदी मऊसूत छान भात तयार झाला. चिकन भात हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण बनवून बघा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा अशाच रेसिपी बघण्यासाठी. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.